रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. जर तुम्हाला आयडेंटिफाय केलेलं आहे की डॉक्टरकडे तुम्ही गेलेला आहे, अटॅक आलेला आहे आणि तुम्हाला डॉक्टरने सांगितलं की तुमच्या शरीरामध्ये जे हृदय आहे त्या हृदयाच्या ब्लड व्हेसल्स हे ब्लॉकेज आहे, कुणामध्ये 7 कुणामध्ये 8, ते जशा पद्धतीनं सांगतील तशा पद्धतीनं. मग आपणाला हे ब्लॉकेज तर कमी करायचं आहे. आता हे शरीरामध्ये ब्लॉकेज येतं म्हणजे लक्षात ठेवा, आपल्या खाण्यामध्ये नको असलेला, आपल्या बॉडीला नको असलेला पदार्थ आला की लक्षात ठेवायचं तो पदार्थ स्टमकमधून खाली जात नाही. त्या पदार्थाचं प्रेशर हार्टवर येतं आणि त्याच्यामुळं आपणाला वाटतं चक्कर, अस्वस्थ, उलटी आल्यासारखं वाटतं आणि आता मला अटॅक येतो का, श्वास घ्यायला जरा त्रास होतो. तर हे येऊ नये किंवा हार्ट ब्लॉकेज आहे हे डॉक्टरांनी डिटेक्ट केलेलं आहे आणि हे आपणाला घरच्या घरी काढायचं. हे काही 1 आणि 2 दिवसामध्ये निघत नाही. मात्र ज्या दिवशी तुम्ही इलाज चालू करसाल त्या दिवसापासून हे कमी व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. तुळशीची एक 4-5 पानं घ्यायची, त्याचा 1 चमचाभर रस काढायचा, 1 चमचा 2 चमचा रस काढायचा. जास्त पानं घ्या, 5-7 पानं घ्या आणि त्याच्यामध्ये त्या रसामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं. हे सगळ्या पेशंटला सांगतोय बरं का मी. ज्यांना मधुमेह असू द्या नसू द्या काय, त्या सर्वांनी 1 4-5 चमचे लिंबू ही थेंब 4-5 थेंब त्या लिंबाचे त्या तुळशीच्या रसामध्ये मिसळले आणि ते 1 चमचा रस अर्धा ग्लास पाण्यामध्ये टाकून जर तुम्ही पिला, 1 महिनाभर प्यायचं, 1-1.5 महिन्याभर प्यायचं आणि पुन्हा जाऊन चेक करायचं. अलग लक्षात, तुमचे जे ब्लॉकेज आहेत ते पूर्णतः निग्लिजिबल म्हणजे नाहीसे झालेले दिसतील. आता दुसरा विलाजही मी इथे सांगू शकतो. इलायची आहे, इलायची सर्वांना माहित आहे. इलायची दररोज सायंकाळी झोपताना 1 इलायची खायची दररोज. कुठल्याही प्रकारचा तुम्हाला अटॅक किंवा ब्लॉकेज ज्याला म्हणतो ते ब्लॉकेज कुठल्याही, मग ते कुठलंही ब्लॉकेज असू द्या, काय वेळेला व्हेरिकोज व्हेन हेही काय वेळेला आजार होऊन पायावर सूज येणे वगैरे असले प्रकार होतात. तर त्याला सुद्धा हा उपचार केला तरी सुद्धा चालू शकतोय, लक्षात ठेवा. मग या दुसऱ्या उपायामध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, इलायची 1 इलायची सायंकाळी झोपताना चावून खायची पूर्णपणे आणि पूर्ण रस त्याचा गिळायचा आणि कोमट पाणी प्यायचं आणि झोपायचं. यांनी तुम्हाला खूप काही फायदे होणार आहेत. ह्यानी तुमचा स्टॅमिनाही आहे तसा राहतो, वाढतो व्यवस्थितरित्या, पचन चांगलं होतं, अन्न तुम्ही खाल्लेलं पचन होतं. लक्षात ठेवा, ॲसिडिटी वगैरे हे प्रॉब्लेम तुमचे नाहीसे होऊन जातात. आता याच्यानंतर तुम्हाला दुसरा विलास सांगायचा म्हणलं तर ज्यांना ब्लॉकेज सांगितले त्यांनी द्राक्षाचं सेवन, आता उन्हाळ्यामध्ये भरपूर द्राक्ष मिळतात, लक्षात ठेवा. दिवसातून 1-2-3 वेळा थोडी द्राक्ष जर खाल्ली तर त्या द्राक्षामध्येही असे काही गुणधर्म आहेत की तेही तुमचा हा असलेला जो ब्लॉकेज आहे ते ब्लॉकेज 1 महिन्याभराच्या कालावधीमध्ये ते ब्लॉकेज निघून जाईल. आता हे फक्त करण्याच्या ऐवजी जर तुम्ही आणखीन, मी उपाय माझ्याकडे भरपूर आहेत म्हणून सांगतोय, फक्त प्रत्येकाला एकच उपाय लागू होईल असं सांगू शकत नाही. शरीर रचना प्रत्येकाची वेगवेगळी आहे म्हणून मी इथे उपाय तुम्हाला जास्त सांगतोय. जर तुम्हाला हेही करायचं नसेल तर लक्षात ठेवा,
हळद आणि दूध सायंकाळच्या वेळेला दररोज एक अर्धा ग्लास दूध आणि अर्धा चमचा हळद हे जरी तुम्ही प्राशन केलं म्हणजे पिऊन झोपी गेला तर तुम्हाला कप वगैरे ह्याचा त्रास होत नाही, कारण त्यात आपण थोडीशी हळद टाकलेली असते आणि ब्लॉकेज तुमचं याच्यामुळं सुद्धा कमी होऊ शकतं. पुढं सांगायचं म्हणजे मगाशी मी जे सांगितलेले आहेत अर्जुन वृक्षाचे साल त्याचं जरी तुम्ही कंटिन्युअसली पाणी पिला तरी सुद्धा हा त्रास तुम्हाला होणार नाही. एक अतिशय महत्त्वाचा उपयोग सांगतो ब्लॉकेज कमी करण्यासाठी. भोपळा तर माहीत आहे आपल्याला सर्वांना, आणि भोपळा अलीकडं सर्वकडे मिळतो. आपला जो मोठा भोपळा आहे म्हणजे ते गोल फळ नव्हे, आपला पांढरा भोपळा. त्या भोपळा एक ठराविक त्याच्यामध्ये पुदिन्याची 1-2 पानं लक्षात ठेवायची आणि त्याच्यामध्येच तुळशीची 3-4 पानं हे एकत्रित केलं आणि थोडंसं पाणी ओतायचं त्यामध्ये आणि मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये बारीक केलं की पुन्हा फडक्यातून गाळून घेऊन त्याचा जरी तुम्ही हा रस जरी तुम्ही प्याला रेग्युलरली 1 महिनाभर तरीही तुमचं जे ब्लॉकेज आहे हे बा मी जे उपाय सांगतोय त्याचा कुठल्याही पद्धतीचा साईड इफेक्ट नाही आहे. एक त्या भोपळ्याच्या रसामुळं पुदिना आणि तुळशी ह्याच्यामुळं जरी एखाद्याला स्त्रीला थायरॉईडचा आजार असेल, लक्षात ठेवा तो थायरॉईडचा आजारसुद्धा तुमचा पूर्णपणे बंद होऊन जाईल. आणि अटॅक आल्यानंतर ताबडतोब काय करायचं ह्याचे विलाज मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. कोणत्या तरी एका चॅनलवरती ते असतील. त्यापैकी कुठलाही उपाय जरी तुम्ही केला तरी सुद्धा तुमचं म्हणजे त्यामध्ये मी सांगितलंय दालचिनी सांगितलंय किंवा लाल मिरचीची पावडर सांगितलेली, बरेच सांगितले. ते उपाय जरी तुम्ही केले तरी सुद्धा तुमचं ब्लॉकेज आहे ते पूर्णतः निघून जाईल. नसेल तुम्हाला हे करायचं तर पाठीमागं मी चौरस सांगितला होता. तो चौरस जर तुम्ही दररोज फक्त 1 थेंब चौरस आणि 1 ग्लास कोमट पाणी, त्या 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1च थेंब टाकायचा त्याचा फक्त, आणि चमच्याने पूर्णपणे ते ढवळायचं आणि ते ढवळून ते पाणी जरी तुम्ही दररोज सकाळी प्राशन केलं तरी सुद्धा तुमचा कफ, वात, पित्त, पुन्हा हे ब्लॉकेज किंवा इतर किडनीचं फंक्शन हे सगळे फंक्शन्स रेग्युलराइज्ड होऊन तुमचे जेवढे आजार आहेत तेवढे आजार पूर्णतः कमी होण्यासाठी मदत होईल. सांगणं माझं कार्य आहे. ऐकायचं ना ऐकायचं करायचं, व्हिडिओ पाहायचा, आवडला तर लाईक सबस्क्राईब करायचा, हे तुमच्या मनाचा गुणधर्म आहे. आलं का लक्षात? तुम्हाला जर आवडला व्हिडिओ, चांगला वाटला तर आवर्जून लाईक सबस्क्राईब करत जावा. भगवंतानी दिलेलं ज्ञान आहे, माझ्याकडं दिलेलं आहे अथांग ज्ञान आहे. त्यातलं फक्त 1 थेंब माझ्याकडे दिलेला आहे. तो 1 थेंब सर्वांना देण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता. विठला 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 विठला.